नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। डॉक्टर साहब इधर देख, अरे हाथ ऐसा मत डालो। टॉपिक और आज हम ये डिस्कस कर रहे हैं। आई थिंक दैट इज वन स्टेप टुवर्ड्स प्रोग्रेस इटसेल्फ। जनरली विमेन को हम मास्टर सुपर हीरोज समझते हैं कि ये सारी फील्ड्स में एक्सेल कर लेंगे, whether it's the family, whether it's their own work, whether it's society, in terms of children, the elders in the house। हम एक्सपेक्ट करते हैं कि एक लेडी हर एक स्फीयर में एक्सेल कर सकती है। घर में खाना बनाना, बड़े बूढ़ों का ध्यान रखना, बच्चों को रेज करना। बच्चों को एक टॉपिक अलग लेंगे तो फ्रॉम मैनेजिंग देयर क्लोथ्स, फूड, मेडिसिन, रूटीन, ये कि वो क्लास पहुंच जाए, क्लास से घर आ जाए, उतने ही कोऑर्डिनेशन में आई थिंक मोस्ट मदर्स का टाइम चला जाता है। उसके बीच में दे हैव टू मैनेज देयर ओन प्रोफेशनल लाइफ, होम लाइफ, सोसाइटी। देयर इज टू मच प्रेशर एंड नोबडी एक्नॉलेजेस इट। Nobody gives us credit for the small things we do and the small stress it builds in us। छोटी छोटी बातों का स्ट्रेस होता है। बच्चा पहुंचा कि नहीं, बच्चे ने खाया कि नहीं, उनकी दवाई दे दी होगी कि नहीं, मेरा प्रोजेक्ट सबमिट होने वाले हैं, डेडलाइन आ रही है, वो भी एक छोटा स्ट्रेस है। सो मेनी थिंग्स, बट ये अज्यूम कर लेते कि ये सारी रिस्पॉन्सिबिलिटी, सब रोल्स हमारे हैं एंड हम कर सकते हैं। I know our counterparts and the men in the audience also have their share of stress and load, but I have to say that it's an unfair distribution on women because एक छोटे-छोटे जो task of the day है उसमें बहुत small stress, anxiety create होती है। Also एक level of expectation is very high कि खाना बना रहे तो बहुत अच्छा लाइक रेस्टोरेंट स्टाइल आना चाहिए, एक लेडी को खाना टेबल पे लगा तो परफेक्ट मील होना चाहिए। बच्चों का ग्रेड कम आया तो क्यों आया, तुम क्या कर रहे थे, क्योंकि उसमें भी मेरे को एक्सपर्ट होना चाहिए कि बच्चा परफेक्ट पढ़ सकते हैं कि नहीं। अपने ऑफिस में तो मुझे एक्सपर्ट होना ही है, वरना मुझे मेरे बॉस की सुननी पड़ेगी या मेरी जॉब जाएगी। सो इन एवरी स्फीयर वी आर एक्सपेक्टिंग आवर लेडीज टू बी परफेक्ट, टू राइज अबव एक्सपेक्टेशन की एवरी मील, एवरी टास्क, every agenda is going to be taken to perfection। For this girl, I have declared one special prize from my side। Okay। Now we have moved on to the prize distribution for the February 29th, where school students showcase their eloquence and speaking abilities. I request all the prize winners to come forward, come to the stage. Again I say, opportunity should not be equal, that should be proper। इसको एक्सपेक्ट करने को टाइम नहीं है, but proper opportunity। So that's why my emphasis on one thing, uniformity in what? Uniformity क्या में होना चाहिए? In the rule application। But वो uniformity should be tailor-made, not ready-made। अगर मैं आपको कहूँगा आइडियाज में सबको मैं एक 45 नंबर का शर्ट पहनने दे रहा हूँ, इक्वल एक साइज का शर्ट, क्या होगा उसका अंजाम? किसको बड़ा होगा, किसी को छोटा होगा, किसी को फिट होगा, किसी को लूज होगा। दैट इज नॉट द यूनिफॉर्म। बट इफ आई से आई विल गिव टेलर मेड शर्ट्स फॉर ऑल,
that is fit to your size. So यहाँ भी if you want an individual development, individual progress, so you have to assess the potentials, capacities, interest, liking. तो मैडम ने जो बताया हर चीज आ जाएगा उसमें, उसका biological clock, उसके requirements, उसके जो assets, उसके liabilities, and concerning all these, we will be able to support the individual. And if family, if you support, a family will be happy, family will be peaceful, community will be peaceful. And the progress of all women. You're doing such amazing work in the city, and I want to congratulate you on the recent award at the Open. आज आपके जो 41 साल आपके कंप्लीट हो चुके हैं, इन 41 साल का दौर कैसा गुजरा है, कैसे कैसे पेशेंट आपके पास आते हैं, इसका थोड़ा सा देखिए। अब मेरे पास पेशेंट तो हर किस्म के आते हैं। अब मैं 44 साल में हर तबके का, हर मज़हब का, हर जमात का, हर कैटेगरी का पेशेंट देखा हूँ। अब उसमें मैं आपको बता दूंगा, मेरे पास लीडर्स भी पेशेंट रहे, मिनिस्टर भी पेशेंट रहे, उसके बाद आपके बाद वकील भी रहे, जजेस भी रहे, डॉक्टर्स भी रहे, इंजीनियर भी रहे, आर्किटेक्ट भी रहे, प्रोफेसर भी रहे, स्टूडेंट भी रहे, और अभी भी उसमें। डॉक्टर साहब, आपकी प्रैक्टिस कहाँ से हुई, औरंगाबाद से हुई या बाहर से? देखिए, मेरी प्रैक्टिस है नहीं, आप कहाँ से शुरू? देखिए, साइकेट्री का जो तालीम था, मैं जिस ज़माने में आया, यहाँ औरंगाबाद में तो उसकी तालीम थी नहीं, तो मैं निमाज बेंगलोर से, जो नेशनल इंस्टीट्यूट है, वहाँ से मैं पोस्ट ग्रेजुएशन किया। उसके बाद मैं 3 साल तक अम्बा जोगी बड़ी कॉलेज में लेक्चर रहा। उसके बाद यहाँ मेरी प्रैक्टिस शुरू किया मैंने BSc से, और उसके बाद प्रैक्टिस हमारी माशाल्लाह बढ़ती गई। और बीच में कुछ साल तक मैं NGM में ये भी रहा, अंडर एसोसिएट प्रोफेसर। हमारे पास भी हमने पोस्ट ग्रेजुएट कोर्सेज चलाए साइकेट्री के, DNB का कोर्स। अभी भी हमारे पास स्टूडेंट्स हर किस्म से महाराष्ट्र में से, हर जगह से आते, जो कि नर्सिंग के है, साइकोलॉजी के है, सोशल वर्क के है, और BA के है, मुख्तलिफ शोबों से ट्रेनिंग के लिए आते रहते। और ये साल भर एक्टिविटीज़ हमारे पास वैसे भी चालू रहती है एजुकेटिव। और अब में हमारा लड़का, वो भी इसने MD साइकेट्री में किया, हमारी लड़की ने भी साइकेट्री में MD की, सना खादरी जी और मेरा खादरी। और अशा कार्यक्रमाच्या बाबतीत काय सांगतो? आम्ही एक कार्यक्रम घ्यायचा उद्देश हा आहे की जे लोकांमध्ये गैरसमज आहे मानसिक आजारांबद्दल, ते गैरसमज दूर करायसाठी आम्ही एक कार्यक्रम घेतो। आणि स्पेशली हे कार्यक्रम आमच्या इन्स्टिट्यूटच्या हॉस्पिटलच्या परिसरामध्ये घ्यायचा उद्देश हाच आहे की लोकांनी हॉस्पिटलमध्ये यावं, पाहावं की हे जे आजार असतात हे नॉर्मल होतात, आणि हे जे हॉस्पिटलचा एन्व्हायरमेंट असतो ते दुसऱ्या हॉस्पिटलसारखाच असतो। सर, मानसिक रोग या प्रकाराकडे बघण्याचा सर्वसामान्य जनतेचा निगेटिव्ह अप्रोच आहे। सुरुवातीला झाडपाला असेल, गोवाबाजी असेल, याकडे जास्त लोक जातात, डायरेक्ट डॉक्टरशी अटॅच होत नाही। काय सांगतात? बघा, हेच जे कारण आहे आपलं हे सगळे ॲक्टिव्हिटीज घ्यायचं की लोकांमध्ये जे गैरसमज आहेत मानसिक आजाराबद्दल, की आपल्याला झाडफूक केलेली चालते पण सायकॅट्रिस्टकडे गोळी चालू असलेली चालत नाही। कारण काय असतो की हे जे आजार आहेत, हे आजार सामान्य दुसरे BP, शुगर आणि थायरॉईडसारखेच आजार आहे, त्याच्यात गोळी घेतली तर आजार पूर्णपणे बरा होतो, हे समजायची गरज आहे। कारण काय होतं की जे लोकांमध्ये हे गैरसमज आहे की आपण उपचार एकदा सुरू केलं तर खूप लांब चालणार आहेत, गोळ्या चालू असतील, काही काळासाठी असतात आणि मग नंतर काही आजारामध्ये बंदसुद्धा होतात। पण हे जे गैरसमज आहे की मानसिक आजाराचा उपचार नाही घेतलं पाहिजे, आणि त्याच्याबद्दल जे लोकांमध्ये जे नेगेटिव्ह अप्रोच आहे बघायचं, ते बदलायच्यासाठीच आपण हे ॲक्टिव्हिटीज घेत आहोत की लोकांमध्ये मेसेज गेला पाहिजे की मानसिक आजाराला आपण त्याच दृष्टिकोनाने पाहिलं पाहिजे ज्या दृष्टिकोनाने आपण एखादा BP, शुगरच्या आजाराला घेतो। सर, पण मानसिक उपचार करत असताना एक भावना अशी मनात येते का बाबा मी ठार वेडा झालेलो, त्याच्यामुळे सहसा कोणी मानसिक तज्ज्ञांकडे मानसिक उपचार घेत नाही। असं नाही आहे। आजकाल हे जे मानसिकता आहे खूप बदलत आहे, लोकांमध्ये खूप मोठी जागरूकता निर्माण होत आहे। आजकाल लोक स्वतःहून ट्रीटमेंटला येत आहेत। ठीक आहे, असं भरपूर एक सेक्शन आहे ज्यांना अजून आपल्याला अवेअरनेस क्रिएट करण्याची गरज आहे, आणि हे मीडियाचा रोल खूप मोठा आहे याच्यात की मीडियानी जे सामान्य माणसापर्यंत हे अवेअरनेस क्रिएट केलं पाहिजे की जे मानसिक आजार आहेत त्याला उपचाराची गरज आहे जसे दुसऱ्या आजारासारखे आहे।
तर मीडियाचा रोल आम्ही ह्याच्यात खूप मोठा मानतो. कारण कसं आहे की मागे आपण जसं मूवीजमध्ये किंवा इकडे बघतो तर मूवीमध्ये हे सगळं ड्रामॅटिक डिस्प्ले असतो. तर त्यामुळे जसं पिक्चरमध्ये दाखवतं तसं काहीच नसतो. हे सामान्य जसं आता डिप्रेशन आहे, एन्झायटी आहे, झोपेचा त्रास आहे, हे खूप लोकांना होतो, पण ते उपचार नाही घेतल्यामुळे जास्त मोठ्या आजारांमध्ये निर्माण होतो. सरी आजच्या युवकांना व नागरिकांना काय आव्हान करणार? मी आवाहन करेल की आपल्या आजूबाजूला कोणीही आपल्याला असं दिसतंय की आधीपेक्षा आता बर्तावामध्ये काही बदल दिसत असेल तर आपण काही प्रोफेशनल हेल्प सीक केली पाहिजे, सायकॅट्रिस्टला दाखवलं पाहिजे. आणि जे आजकाल व्यसनाचा प्रभाव आणि व्यसनाचा लोकांमध्ये खूप जास्त प्रमाण आपल्याला पेशंटमध्ये बघायला भेटतो आहे, त्यासाठी आपण ह्याच्यापासून दूर राहिलं पाहिजे आणि समाजामध्ये मेसेज अवेअरनेस क्रिएट केलं पाहिजे की आपण से नो टू द फर्स्ट टाईम, म्हणजे पहिल्यांदाच आपण नाही म्हटलं पाहिजे. कारण कोणाला माहीत नाही की कोणी ॲडिक्शनमध्ये लँड होईल. त्यामुळे आपल्या मुलांना आणि घरामध्ये ह्या इश्यूजबद्दल चर्चा केली पाहिजे, मानसिक आजाराबद्दल, व्यसनाबद्दल. आणि ह्या सगळ्या गोष्टीबद्दल जेव्हा आपण खुली चर्चा करतील तर आपोआप लोकांमध्ये जे गैरसमज आहे ते दूर होईल. धन्यवाद सर. आपलं नाव? डॉक्टर मिराज कादरी.